नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपलं BSYचे 2 प्रकरण संपलेले आहेत. दुसऱ्याच प्रकरणामधला संपलेला शेवटचा भाग राहिलेला आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाही संबंध. यापूर्वी आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधनं पाहिलेली आहेत. मग भौतिक साधनं असत, वाङ्मय साधनं असत. वाङ्मय साधण्यामध्ये मग अनेक ग्रंथ असत. नंतर मराठी सत्तेच्या उदयाची कारणं पाहिलेत आपण. आणि तिसरा प्रश्न पाहिला आपण शहाजीराजे व जिजाऊ यांचं कार्य. आज जवळपास दुसरं प्रकरण म्हणावं लागेल. काही पुस्तकामध्ये तिसरं प्रकरण दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाही संबंध. आपल्याला यावर्षी अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा आदिलशाही संबंध आणि मोगलशाही संबंध 2 दिलेले आहेत. त्या आदिलशाही संबंधामध्ये प्रामुख्याने जावळीचे चंद्रराव मोरे आणि अफजल खान संघर्ष येते. मोगल संघर्षामध्ये मग सुरत लूट असोत, मिर्झा राजा जयसिंग स्वारी असोत, पुरंदरचा तह असोत किंवा आग्रा भेट असोत, हे 4 प्रश्न तिकडे मोगल संघर्षामध्ये आहेत. तत्पूर्वी शिवाजी महाराजांचे आदिलशाही संबंध का पाहण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रारंभिक जीवन पाहतो. आपण शहाजी महाराजांचा इतिहास पाहिलेला आहे. शहाजी महाराज ज्यावेळेस कर्नाटकमध्ये जातात त्यावेळेस अवघे 10 वर्ष असताना छत्रपती शिवाजी महाराजाला आणि जिजाऊला पुण्याच्या जहागीरदारीमध्ये ठेवतात आणि तिथूनच शिवाजी महाराजांचं प्रारंभिक जीवन चालू होते. तत्पूर्वी शिवाजी महाराजांचा आपण जन्माविषयी बघू. शिवाजी महाराज जन्मतारखेचा वाद जवळपास 70 ते 75 वर्षापासून चालू आहे आणि तो अद्यापही संपलेला नाही. जे राजकारणी लोक आहेत, हे राजकारणी लोक शिवाजी महाराजांच्या जन्माचा वादाचा मुद्दाम राजकारण करत आहेत. काही राजकारणी लोकांची आज बी भूमिका आहे की तिथीनुसार करा. मग तिथीनुसार करायचं का तारखेनुसार करायचं? कारण येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून जगात इसवी सन चालू झालेले, ती तारीख चालू झालेली. आणि जे सांगतेत, उदाहरणार्थ शिवसेनेची भूमिका आहे, राज ठाकरेची भूमिका आहे, ही सगळ्या तारखी त्यांच्या मुलांच्या, बायकोंच्या, त्यांच्या सगळ्या तारखेनुसार करतात. परंतु शिवाजी महाराज आले किती? कारण तिथीनुसार फक्त महाराष्ट्रामध्येच शिवाजी महाराज पोहोचणार आणि तारखेनुसार सगळ्या जगात पोहोचणार. मग प्रश्न पडतो की शिवाजी महाराजाला पूर्ण जगामध्ये कीर्ती पसरायची का महाराष्ट्रापुरतं सीमित राहायचं? बरं, हा तर वाद आहेच आहे, परंतु जन्मतारखेसुद्धा वाद आहे. आता लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस शिवजयंती करण्याचा प्रयत्न चालू केली 1896, तत्पूर्वी फुले यांनी चालू केली होती. म्हणूनच इतिहासाचं पुनर्लेखन चालू करायला पाहिजे. टिळक हे स्वतः इतिहासाचे आणि ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक समजत होते. स्वतः तत्कालीन उपलब्ध साधनाचा अभ्यास करून त्यांनी काय केलेलं आहे, 6 एप्रिल 1627 शिवजन्म तारीख डिक्लेअर केली. हे आता वास्तविक ही खोटी तारीख आहे. पुढे शकावली उपलब्ध झाल्या, असल पुरावे, आणि जन्मतिथीची शके 1591 म्हणजे इसवी 1630 असल्याचा उल्लेख आहे. तिथून पुढे हा जन्माचा वाद चालू झाला. मग 6 एप्रिल 1627 की 1630 आणि त्यानंतर मग अनेक आपण काय करतो, संदर्भ पाहतो, पुरावे पाहतो. 91 कलमे बखर 1780, 1600 चिटणीस 1810 म्हणजे लिखाण झाल्यानंतर त्याचे म्हणजे त्या तारखे सांगा ना मी. मराठा साम्राज्याची छोटी बखर 1817 उपलब्ध झाली.
शिवप्रताप 1829ला उपलब्ध झाली. शेळगावकर भोसले बखर 1854ला झाली. पंतप्रतिनिधी बखर 1844. न्यायशास्त्री पंडित बखर 1848. म्हणजे सांगाय सभासद बखर 1697. म्हणजे अशा प्रकारे ह्या पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांच्या नंतर एक 100-150 वर्षाचे पुरावे होते पुढं आलेले आहेत. म्हणजे अगोदर 100 वर्षाच्या घटना त्या बखरीकारांनी काय केल्या. आपण साहजिकच आज इंदिरा गांधीपासून किंवा स्वातंत्र्यापासून किंवा 100 वर्षाचा इतिहास आपल्या आजूबाजूच्या पिढीला माहीत आहे, बरोबर आहे का. आणि म्हणून या बखरी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या नंतर एक 100 वर्षामध्ये आसपासच्या. मग अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथीचा वाद गेला. जन्म कधी झाला शिवाजी महाराज. महाराष्ट्र शासनाने शिवजन्म निश्चित करण्यासाठी मग काय केलं, एक कमिटी नेमली. माम पोद्दार असोत, त्याच्यात नर फाटक असोत, आप्पासाहेब पवार असोत, ग खरे असोत, वाशी बेंद्रे असोत, पुरंदरे असोत, दीक्षित असोत. बघा याच्यातसुद्धा कोण आहे जास्त नावावरून बघा, कारण बहुजन समाज शिकलाच नव्हता. आणि म्हणून साहजिक इतिहासकारसुद्धा तेच 1-2 पुस्तक लिहिली झाले इतिहासकार. समिती सदस्य एकमत नाही, परंतु या सगळं सदस्यामध्ये एकमत झालं नाही. काही 1627 तर काही 1630 असा वाद आणला. मग 1630मध्ये कोण कोण होतं. गोस सरदेसाई, लोकमान्य टिळक, सर जदुनाथ सरकार आणि वि.क. वाकसकर हे होणे 27. मग 1630ला बाळकृष्ण, डॉक्टर बाळकृष्ण शेजवलकर, दिवा काळे, द वा पोद्दार, वाशी बेंद्रे अशा प्रकारे हा वाद झाला. आणि शेवटी हा वाद इतका टोकाला गेला, राजकारण सुरू झालं, कोर्ट कचेऱ्या सुरू झाला. आणि म्हणून काही अस्सल पुरावे पुढं आलेलं. 1630 तारीख महाराजांच्या 4 कुंडल्या उपलब्ध झाल्या आहेत. 1630च्या महाराजांच्या 4 कुंडल्या उपलब्ध. 4 कुंडल्यानुसार शिवजन्मतिथी कोणी 1551 म्हणजे शेकेवर दे, म्हणजे इसवी नाही, फाल्गुन 3 शुक्रवार रात्री अशी आहे. शक्यकर्ते शिवराय या ग्रंथाचे लेखक विजय देशमुख यांनी 30 तारीख निश्चित केली. शिवजन्मात सर्व शक्य 1591 सगळी पुरावे. मग लोकमान्य टिळकांनी कोणती पुरावे पाहिली होती. मग वाद घालायचा म्हणून घातलाय का. आनंद सभासद शिवजन्माचा उल्लेख करीत नसला तरी दादोजी कोंडकर जिजाबाई शिवाजीसोबत बेंगलोर शहाजीराजे भेटी गेले, तर तेव्हाची तारीख, तेव्हाचं वय होतं शिवाजी महाराजांचं 12 वर्षाचे होते. म्हणजेच 1642 सालची घटना आहे, ही तर पुरावाच आहे. म्हणून 1630 हेच निश्चित आलं. महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी 1630 ही शिवजन्माची तारीख निश्चित केली. आणि निश्चित केल्यानंतर त्यांनी अशी गप बसली नाही. ठीक आहे, आता आपली इथं हार झाली, परंतु दुसरी एकमेक मारून ठेवली त्यांनी, की त्यांनी तिथीनुसार शिवजयंती आम्ही करणार. म्हणजे दरवर्षी आता तिथीनुसार मग आज मंगळवार येणार, बुधवार येणार, त्या तारखेला दुसऱ्या वर्षी गुरुवार येणार. मग काय वेगवेगळ्या वाराला वेगवेगळे शिवाजी महाराज जन्मलेत का. हे अत्यंत खोडसर ही बाबा शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये. जन्मापासून तर शेवटपर्यंत हा प्रस्थापित लोकांनी शिवाजी महाराजांना विरोध दिलेला आहे. कुठल्या मुस्लिम सत्तांनी विरोध दिलेला नाही. खरं जर इतिहास काढला तर कुठल्याच मुस्लिमांनी शिवाजी महाराजाला वैयक्तिक त्रास दिला नाही. कळलं का. तो एक राजकारणाचा भाग होता. मग जेवढे शिवाजी महाराजाकडे मुस्लिम सरदार होते, तेवढेच हिंदू सरदार आदिलशाहीकडे होते. हे खुर्चीचं भांडण होतं, हे धर्माचं आणि जातीचं नव्हतं भांडण. म्हणून शिवजन्मापासून तर शिवाजी महाराजांच्या राजा होईपर्यंत या ब्राह्मणी इतिहासकारांनी, प्रस्थापित लोकांनी काय केलेलं, विरोध केलेला आहे. आणि आजसुद्धा विरोध करतात तो. म्हणजे अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा जन्म निश्चित झाला, ते म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630. आता शिवाजी महाराजांचा जन्म तर ठीक आहे, झाला मिटला वाद. बालपण कसं गेलं, शिक्षण कसं होतं, म्हणजे की युग पुरुषांचं प्रारंभिक जीवन पाहणं आवश्यक आहे. मग आदिलशाहीचा असो, अफजलखानावर असो, का शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये असो, का महसुलामध्ये, हे प्रारंभिक जीवनाचा हा पॉईंट आला तर बॅक हिस्ट्री म्हणजे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास कळतो. हे थोडक्यात प्रश्नाचं स्वरूप पाहू.
शिवाजी महाराज बालपण शिक्षणाची माहिती जिजाबाई यांच्या आढावा घेतला तर कळण. जिजाबाईचं जे चरित्र आढावा, दादोजी कोंडदेव नाव जोडलेलं आहे, पण विषय नाही. खरे त्यांचे गुरु जिजाबाई म्हणजे विजापूरच्या आदिलशहाने कोणती पुणे, चाकण, सुपे आणि इंदापूर ह्या 4 जहागीरदारी कोणाला दिल्या होत्या? शिवाजी महाराजांना दिल्या होत्या. म्हणजे जिजाऊला, शहाजीला. आणि शहाजी कुठे होते? कर्नाटकमध्ये, बेंगलोरला होते. परंतु शहाजी राजे दिले असले तरी जहागीरच्या प्रदेशात जे किल्ले होते ते आदिलशाहीच्या ताब्यात होते ना. 4 ठिकाण दिले, 4 जहागीर दिल्या, पण बाजूबाजूची सत्ता कोणाची? आदिलशाहीची. आजूबाजूला किल्ले कोणाचे होते? आदिलशाहीचे. आदिलशहाच्या ताब्यात होते. एक किल्ला कोंढाणा हा दादोजी कोंडदेव यांच्याकडे विजापूर सरकारने अधिकारी या नात्याने ठेवला होता. दादोजी कोंडदेव तुमच्याकडे एक किल्ला राहू द्या, एक अधिकारी, एक म्हणजे सरदार म्हणून. दादोजी कोंडदेव यांच्याकडे दुहेरी किल्लेदार सुभेदार स्वरूपाची जबाबदारी होती. शहाजीच्या जहागीरदारीचा जसा जो प्रमुख होता तसा तो आदिलशाकडून नियुक्त झालेला एक भागाचा सुभेदार बी होता आदिलशाह. बरं आहे का? म्हणजे दादोजी कोंडदेवची दुहेरी भूमिका. म्हणजेच एकूण शहाजी राजानं सुद्धा काय केलेलं, त्याला हे परंगणे हे वगैरे सांभाळणं ठेवलं आणि एकूण आदिलशहाने सुद्धा एक किल्ला देऊन त्याचा सरदार म्हणून ठेवला होता. म्हणजे दोघांचं बी हा होता. शिवाजी महाराज 4 वर्गाने जहागिरी मिळाली. इतर सरदाराप्रमाणे आदिलशाच्या दरबारात त्या मानाची नोकरी मिळू शकली असती, बरोबर का? परंतु मुसलमानी अत्याचारावर स्वाभिमान सुद्धा झालेला माणूस पाहून तरुण शिवाजी महाराजांना अत्याचार थांबण्याचे वाटू लागले. मन अस्वस्थ होऊ लागलं. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करता येईल का असं त्यांना वाटू लागले. शिवाजी महाराजांचे आकर्षक व्यक्तिमत्व, त्यांचे मनमिळाऊ स्वभाव, ध्येयनिष्ठ इत्यादीमुळे त्यांच्या भोवती तरुण अनुयायी जवळ येऊ लागले. कवी परमानंदाने शिवाजी महाराजांच्या बालपणाचे वर्णन शिवभारत या ग्रंथ आहे. शिवाजी महाराजांचे बालपण कसं गेलं, आता त्याचे काही असे शाळा वगैरे आपल्याला सांगतात नाही. इथून 4थीपर्यंत ही शाळा, 10वीपर्यंत ही शाळा, पुढचं शिक्षण इथं हे झालेलं नाही. हे घरगुती शिक्षण होतं. शिवभारत या ग्रंथात केले आहे. ग्रँड फोसर जदुनाथ सरकार या 2 इतिहासकारांनी शिवाजी निरक्षर होते असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यास लिहिता वाचत नव्हते असे मत व्यक्त केलेले, पण खरे नाही, ते अजिबात खरं नाही. त्या काळी पराक्रमी मराठी सरदार लिहिण्या वाचण्याकडे दुर्लक्ष कसे करते हा प्रश्न आहे ना. युद्धशास्त्रात प्रांगणात होते, आपले नशीब काढत असत. आणि हे जरी खरे असले ते शिवाजी निरक्षर होता हे मत अतिशय चुकीचं आहे. कारण शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत होतं, असे अनेक पुरावे आहेत. हे सिद्ध करण्यासाठी तत्कालीन पुरावे उपलब्ध आहेत. कवी परमानंद यांनी शिवभारत या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले की शिवाजीला 6 वर्षाचा झाल्यावर शिक्षणाची व्यवस्था केली होती. मग आता हे ज्यांनी शिक्षण नाही त्यांनी हे ग्रंथ पाहिले नाही का, संदर्भ पाहिले नाहीत का? हे म्हणजेच त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. शिवाजीने अत्यंत हुशारीनं अक्षर ओळख करून घेतली होती. त्यांच्या हुशारीबद्दल त्यांना गुरुला अभिमान होता. कवी परमानंद यांनी लिहून ठेवले की स्वतः शहाजीराजे पुत्र यास निरक्षर ठेवतील गोष्टीवर विश्वास बसत नाही. शहाजी महाराज स्वतःच्या मुलाला निरक्षर कसं ठेवतील? आणि शिवाजी महाराजांचा मराठी, संस्कृत, हिंदी तसेच कानडी भाषेचं चांगले ज्ञान होते. कुठून शिकले मग हे? कानडी भाषा येत होती, मराठी भाषा येत होती, संस्कृत भाषा येत होती. शिवाजी 1-1.5 वर्षाचे बेंगलोर येथे असताना त्यांच्या कानडीची परिचय झाला असावा. इटालियन प्रवास निकोलस, बघा आपल्या इथले म्हणतात, पण इटालियन प्रवासी निकोलस मनुची याने सातोराडो मोगोर म्हणजे मोगलांचा इतिहास, सतोराडो मोगोर म्हणजे मोगलांचा इतिहासाचा अर्थ होते. या ग्रंथामध्ये कोणत्याही मदती वाचून देवाचे सहाय्य न घेतल्या शिवाजी महाराज हिंदुत्वाचे अनेक प्रश्न सोडलेले आहेत. बरं, शिकलेले न शिकलेले कुठलीही मदतच घेतली नाही. अनेक पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेले आहेत आणि हे प्रश्न भेदक आणि खोचक होते. मनुष्यात हिंदुस्थानी
म्हणजे हिंदुस्थान प्रवास वर्णनामध्ये 2 दिवसात शिवाजी महाराजांना काम चलाव हिंदी येत असे असं त्याला, पण त्यांना हिंदी येत होती. अनेक कलाशास्त्र राजनीती इतिहास शिक्षण त्यांना मिळाले होते. देशमुख शककर्ते असं म्हणतात, विजय देशमुख शककर्ते शिवराय ग्रंथात लिहितात महाराजांना संस्कृतची आवड, फारसी व हिंदीचे ज्ञान आणि इत्यादी होते. म्हणजेच शिवाजी महाराज बरं शिक्षण होतं नव्हतं, परंतु त्याचे पराक्रम पाहिला नाही. आणि पराक्रम पाहिल्याच्या नंतर शिक्षण होता का नव्हता हा प्रश्नच बाजूला पडते. याच्यामध्ये सुद्धा काही काय केलेलं आहे, खोडील इतिहासकारानं मुद्दाम भावी कालांमध्ये या मुद्द्यावर चर्चा व्हावी यासाठी लिहून गेलेलं आहे. शिवाजी महाराजांचं बालपण शिक्षण अतिशय चांगलं गेलेलं आहे. जिजाऊनं सगळे तलवार शिकलेली आहे, प्रशासन शिकलेलं आहे, सगळे स्वराज्याचे धडे दिले होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं प्रारंभ होते. आता शिवाजी महाराजांचं प्रारंभिक हालचाली आपल्याला आदिलशाहाला चाल सुरू करायचे. प्रारंभिक हालचाली काय होत्या? मग का शिवाजी महाराजाला किती 4 प्रदेश भेटले होते, म्हणजे ठिकाण भेटले होते, जहागीरदारी भेटले होते. मग आता 4 जहागीरच्या आजूबाजूला काय होतं, सगळा आदिलशाहीचा किल्ले होते, आदिलशाहीचा प्रदेश होता. म्हणून शिवाजी महाराजांनी हालचाल काय केल्या, हालचाल करीत असताना सर्वप्रथम 12 मावळ प्रदेश जिंकला होता. म्हणजे शिवाजी महाराजाला स्वतंत्र ध्वज, अनुयायी, अनुभवी व मुत्सदी मंत्री, काही घोड्या हत्ती आणि विपुल संपत्ती घेऊन शहाजी महाराजांनी शिवाजी राजाला 1642 मध्ये पुण्यास पाठवले होते. असं नाही की काही सैन्य होतं, घोडे होतं, संपत्तीसुद्धा दिली आणि त्याच्यासोबत जिजाबाई दादोजी हे सुद्धा होते. तेव्हा त्यांनी ठरवलं होतं, निश्चित सुस्पष्ट असे ध्येय होते शहाजी महाराजांचे, की या ठिकाणी सुद्धा काय करायचं, यांनी जर या जहागीरदारीचं वाढ केलं तर आपण त्यांना सपोर्ट करायचा. म्हणून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मावळ अशी संज्ञा आहे. मावळ आज मी म्हणतो, मावळ मतदारसंघ जे म्हणतो, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला डोंगरी भाग आहे, माळ आहेत, त्याला मावळ म्हणतो. मावळ म्हणजे सह्याद्रीच्या उतरणीच्या मावळीला प्रदेश, सह्याद्रीच्या प्रदेश आणि जे डोंगर आहेत त्या डोंगराच्या बाजूला ते मावळ प्रदेश. जहागीर 12 मावळ प्रदेश होते आणि इथून हे 12 मावळ प्रदेश होते. शिवाजी महाराज वाटले हे डोंगरातला प्रदेश आहे, सह्याद्रीच्या कुशातला प्रदेश आहे, आपल्याला जर मिळाला तर कुठं. आणि त्याच्यामध्ये 12 मावळ्यामध्ये अंदरमाळ, नाणे मावळ, पवन मावळ, घोटाळ मावळ, आता परीक्षेमध्ये लिहायची गरज नाही, मोठं मावळ, गुंजर मावळ, तेलवंड मावळ, कर्यात मावळ, जुने मावळ, हिरडस मावळ, शिवरळ मावळ असे 12 डोंगर खोरी होती. आणि दळणवळणाच्या याच्यामध्ये एक कुठलेच प्रचंड जंगल प्रचंड होते, प्रचंडमान त्या ठिकाणी पाऊस पडत होत नाही. हा प्रदेश आपल्याला जिंकायचा. आणि म्हणून एकमेकांशी संघर्ष, वतनदार देशमुख आपल्या वतनाच्या संरक्षण सैन्य ठेवतात. तिथलं जे वतनदार देशमुख होते ते सैनिक ठेवत असत. शेतीत प्रोत्साहन देतं, आपल्या वतनावर विस्तार करण्यासाठी परस्पराचे खून देखील करत असत. तिथले आपलं वतन सांभाळायचं आणि मारामाऱ्या, सूड, छुपे हल्ले इत्यादी प्रकार नेहमी त्या प्रदेशामध्ये चालायचे. म्हणजेच 12 मावळ खोऱ्यात बळी तुकान पिढी असा भाग होता. ज्याची ताकद जास्त आहे त्यांनी, म्हणून 12 हाच न्याय कायदा होता. अशा पूर्ण आडदांड देशमुखांना शिवाजी महाराजांनी एका सूत्रात गुण वर्चस्वर आणले. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही एवढे येतात एकमेकात भांडणं करतात, तुम्ही जर एकत्र आलात तर फार मोठी आपली ताकद होईल. 12 मावळ्या प्रदेश शिवाजी महाराजांच्या अनुयायी मिळाले. प्रामुख्याने कोंडाजी, येसाजी, तानाजी, सूर्याजी मालसुरे म्हणजे हे जे होते ना त्यांनी फार मोठे पराक्रम गाजविलेले आहेत. नंतर बाजी पालसकर असोत, बापूजी मुदगल देशपांडे असो, जीवाल महाल असो, वाघजी तुपे असो, शिवाजी काकडे असोत, बघा कान्होजी जेदे असोत, या प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. फार ह्याच मावळे जे प्रमुख होते यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धमाकूळ घातली होती. नंतर शूर आणि पराक्रमी, एकनिष्ठ आणि कर्तबगार होते. विशेष म्हणजे एकनिष्ठ होते, जीवाला जीव देणारे होते कुठल्याही. म्हणून तानाजी मालुसरेने आपल्या मुलाचं लग्न सोडलं पण आधी कोणा नाही तिला घ्यायचं ठरवलं.
अशी कितीतरी नाव होतं. पिढ्यानी पिढ्या 12 मावळे प्रदेश राज्य करत. कृष्णाजी नाईक बांदल, कान्होजी नाईक, जे देशमुख यांच्यात नेहमी संघर्ष असत. आणि म्हणून या नाईकांना मोठ्या विश्वासाने आपल्या बाजूस वळून शिवाजी महाराज यशस्वी झाले. आणि याच धूर्त आणि यालाच काय म्हणतात, फार मोठं योगदान आहे शिवाजी महाराजांचं. सगळे लोक एकत्र करणं म्हणजे फार मोठं. कान्होजीच्या त्याबरोबर बाजी पालसकर देशमुख हे शहाजीराजाच्या बाजूस आले. विशेष म्हणजे कृष्णाजी बांदल हे यांचा पूर्ण बिबोड केल्यामुळे 12 मावळातील देशमुख मंडळी हळूहळू शिवाजी महाराजांकडे आली. जे विरोध करून राहिले त्याला विरोध केलेला आहे. आणि अशा प्रकारे 12 मावळं प्रदेश दिसले. निष्ठेने शिवाजी महाराजांना जोडली गेली. कानत खोरे झुंजारराव देशमुख बघा, गुंजळ मावळ हैबतराव देशमुख, खंडेबारे कोंडे देशमुख, रोहिडे खोरे खोपर्डे देशमुख, मोशे मावळ बाजी पासलकर, कार्यात मावळ विठोजी देशमुख आणि लोक खूप मोठे लोक होते. आणि ह्या लोकांच्या जीवावर त्यांनी 12 मावळं जिंकले. तिथूनच खरी स्वराज्याची सुरुवात झाली. प्रारंभीच्या हालचाली शिवाजी महाराजांनी एवढ्या केल्या. पुण्याच्या आजूबाजूला त्यांनी काय केलेलं आहे, मोहिमा केल्या नाही. तर मोहिमा कुठं केल्या, सह्याद्रीच्या वरही पुण्याच्या पश्चिमेला डोंगरी भागातला प्रदेश, हे मावळं प्रदेश कसा घेणं हे लक्ष कसं करता येईल. आणि अशाच पद्धतीतून त्यांनी मग काय केलेलं आहे, चला सगळं संघटन केलं ना, लगेच मावळेखोरांनी स्वतः नियंत्रण प्रस्थापित कर. शिवाजी महाराज लक्षात आले की या प्रदेशात कोंढाणा, पुरण, चाकंदर हे जे आता एक एक किल्ले सांगतो, ते किल्ले कसे जिंकायचे त्यांनी काय केलेले सपाटाच लावला. आणि प्रथम शिवाजीराजांच्या पावसाळ्याच्या किल्ल्यावर आदिलशाही लष्कर राहत नसेल, आणि त्याच संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी पहिलं तोरणा जिंकला. नंतर दिले राजगड. तोरणा किल्ल्यावर 6 मैलावर असलेला मुरुडबार हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला. राजगड हे नाव दिले. मुरुडबारलाच नंतर राजगड नाव दिले. इथे लिहून दिले तुम्हाला राजगड. राजगड गेल्यानंतर 16 मार्च 1648 मध्ये कोंढाणा किल्ला जिंकण्यात शिवाजी महाराजांना यश आले. किल्ल्याचे हवालदार अंबर वहाब शहाजीराजाच्या विशेष मर्जीतील होती पहा. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्यालाही वंश करून घेतले. शिवाजी कोंढाणा किल्ला फारशी युद्ध न करताच शिवाजी महाराज हाती पडला. दुसरा किल्ला पहा सुरुवात कशी केली. नंतर पुरंदर हा किल्ला पुण्याच्या जहागीरदारी संरक्षण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. पुण्याला ज्या 4 जहागीरदाऱ्या दिल्या होत्या शिवाजी महाराजांना, त्या 4 जहागीरदाऱ्याचे रक्षण करायचं आपल्याला पुरंदर किल्ल्याच्या किल्लेदार महादी निळखंडराव नाईक हा होता. आणि हा किल्लेदार शहाजीराजाच्या स्नेही होता. म्हणजे बघा या इथं ठिकाणी प्रत्येक किल्लेदार शहाजी महाराजांच्या मर्जीतील कसा होता आहे. आपण म्हणतो ना शहाजी महाराज लक्ष नाही, शिवाजी महाराजाला सपोर्ट केला नाही, शहाजी महाराजांचं घडलं नाही. मूळ बेस शहाजी महाराजांपासून सुरुवात होती. महादजी निळकंठराव नाईक आणि सगळे हिंदू होते. आणि 1648 मध्ये किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. तिसरा किल्ला आता चाकण जिंकला. दळणवळणाच्या दृष्टीने पुण्याजवळ चाकण किल्ल्यास महत्त्वाचा शहाजीराजा हा किल्ला निजामशाहचे जहागीरदार म्हणून दिला होता. आणि म्हणून शहाजीराजांना हा किल्ला निजामशाहने आधी दिला होता. ह्या किल्ल्याची व्यवस्था दादोजी कोंडदेव फिरंगोजी नरसाळा पाहत होते आणि याच्याकडे सोपली, पण स्वतंत्रपणे वागत असे. तो स्वतंत्रपणे नंतर वागू लागला. शिवाजीराजे फिरंगोजी नरसाळा याला आपलेशे करून घेतले आणि शेवटपर्यंत शिवाजी महाराजांनी एकनिष्ठ राहिला. ठीक आहे, एक आणि चाकणचा किल्ला दिला फिरंगोजी नरसाळा आणि शेवटपर्यंत तो एक म्हणजे 4था किल्ला जिंकला. नंतर शिवनेरी फिरंगोजी नरसाळा यांच्या मार्फत शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला जिंकून घेतला. आणि अशाच लोहगड, तिकोना, राजमाची हे किल्ले जिंकले. आणि अशा प्रकारे हे किल्ले जिंकले. पाहता पाहता बघा किती 5-6 किल्ले जिंकले होती. 4 जहागीरदारी शिवाजी महाराजाला. याचा परिणाम काय झाला, शहाजी राजाला 1648 आदिलशाह आणि शिवाजी महाराजांच्या हालचाली बारीक लक्ष ठेवून होते. तिकडे कर्नाटक शिवाजी राजांनी आपले राज्य निर्माण सुरुवात केली. तिकडे वडिलांनी इकडे मुलांनी केलेली आहे. त्यांचं राजकीय वर्चस्व वाढू लागलं. कर्नाटकमधील संस्थानिक शहाजीराजांच्या वतीने चालत असत. कर्नाटक संस्थान शहाजीराज जवळपास मागच्या शहाजीराजाच्या प्रकरणामध्ये सांगितलं की 5 राज्यांचा विजय घेतला, 5 राज्याकडून खंडणी घेतलेली आहे. आदिलशाह वजीर रंदुत्ता खान शहाजीराजाला वैरी होता. शहाजीराजाच्या कर्नाटक वाढत चाललेला प्रभाव पाहून रणदूत खानाच्या मृत्यूनंतर मुस्ताफा खान आदिलशाहचा हा दरबारी आला, वजीर झाला.
शहाजीची तो पटत नसं आणि त्याचा परिणाम 25 जुलै 1648ला शहाजीराजाला अटक केलं. मेन कारण होतं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनाला सुरुवात केलेली होती. मला अशा प्रकारे नंतर पुरंदरचं युद्ध झालं. मुस्तफा खान यांचे बाजी घोरपडे शहाजीराजा अटक केल्यानंतर आदिलशहाने फतह खान यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड फौज देऊन ऑक्टोबर 1600 शिवाजीराजांच्या छोट्याशा स्वराज्यावर हल्ला केला. शिवाजी महाराजांनी दुहेरी संकट सापडले. वडिलाची सुटका करायची का हे कारण आताच वेळ नव्हती शिवाजी महाराजाला. कारण महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेली आहे. कर्नाटकमध्ये नाही झालं तरी काय हरकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करायचं. आणि अशा प्रकारे पुरंदरचं युद्ध झालं आणि त्याच्यात मग 17, 18, 19 वर्षाचा शिवाजी आदिलशाही शिवाजीराज शत्रुघ्न राजाने शिवाजी महाराजांनी अशा कालखंडामध्ये पहा धूर्तपणा. पुरंदरच्या युद्धात त्यांनी शौर्य दाखवले. शिवाजी महाराजांनी गौरव केला, इनामे दिली. पुरंदरचे युद्ध शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढवले पहिले युद्ध होते आणि शिवाजी प्रत्यक्ष युद्ध पहिले होते. तेव्हा शिवाजी महाराजांचे वय फक्त 18-19 होते. आणि अशाच प्रकारे आदिलशाही शिवशाहीतील शत्रुत्व स्पष्ट झालं. या युद्धामुळे शिवाजीचे युद्ध नेतृत्व युद्ध कौशल्य झालं आणि म्हणून शहाजी महाराजांची सुटका झाली. म्हणजे शहाजीराजांनी एक सुटकेचा राहिलेला आता आपण उद्या पाहू. आज शिवाजी महाराजांचे आदिलशाही संबंध सुरू करण्याच्या अगोदर तत्पूर्वी शिवाजी महाराज आपण प्रारंभिक जीवन बघितले. मग जन्मालो बालपणापासून प्रारंभिक हालचाली ह्या महत्त्वाच्या आहेत. कारण हा जर इतिहास माहीत नसला तर आपल्याला पुढचं किती मोहिमा काढतात काय माहिती. सुरुवात कशी होती शिवाजी महाराजांची अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरुवात केलेली आहे. म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेत होतो. याच्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांचं आदिलशाही संबंध प्रत्यक्ष चालू करू. नंतर मोगलशाही संबंध या ठिकाणी आपलं म्हणजे 2 प्रकरणं पुढे राहिले तर त्याच्यातमध्ये अनेक बीट आहेत. सिलेबस संपून जातो.